नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली यावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत। बघा, पदावलीची उदाहरणं सोडवत असताना काय राहतं तर एकाच उदाहरणामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया राहतात। उदाहरणामध्ये या ठिकाणी बघा एक उदाहरण दिलेलं आहे। याच्यामध्ये 37 + 5 - 4 × 6 अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। मग हे जर उदाहरण बघितलं तर याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत, याच्यामध्ये बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा वेगवेगळ्या क्रिया असतील त्यावेळेला काय करायचं तर अगोदर उदाहरणामधील कंस हा आपल्याला सोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गुणाकार आणि भागाकार डाव्या बाजूने करत असताना जो अगोदर येईल ती क्रिया अगोदर करायची आहे। त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी यामधील क्रिया डावीकडून जी अगोदर येईल ती क्रिया आपल्याला करायची आहे। तर या पदावलीचे जे काही नियम आहेत हे नियम उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपलं पहिलं उदाहरण घेतलेलं आहे 37 + 5 - 4 × 6। बघा, याच्यामध्ये 3 क्रिया आहेत। तर सगळ्यात अगोदर आपला नियम काय सांगतो तर बघा, कंचे भागू बेव, कंचे भागू बेव याचा अर्थ काय तर अगोदर सर्वात अगोदर कंस जो आहे तो कंस सोडवायचा आहे। त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज व वजाबाकी अशा क्रमाने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। मग याच्यामध्ये सर्वात अगोदर बघा या ठिकाणी गुणाकार आहे, हा गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागेल। मग या ठिकाणी 37 + 5 - 6 × 24 झालेला आहे। आता यामध्ये बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया आहेत। मग डाव्या बाजूने जी क्रिया असेल ती क्रिया आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे। मग 37 आणि 5 यांची जर बेरीज केली तर 7 आणि 5 12 2 हातचाला 1 3 आणि 1 4 - 24 अशा प्रकारे याचं उत्तर येतं। आणि ज्या वेळेला 42 - 24 हे आपण सोडवू त्यावेळेला या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते येतं 18। तर अशा प्रकारे आपल्याला पदावलीच्या काही उदाहरणांचा सराव या ठिकाणी करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहूयात मित्रांनो। तर दुसरं उदाहरण आहे 16 - 8 / 4 × 3 + 4 × 5। आता याच्यामध्ये कंचे भागू बेव याप्रमाणे जर सोडवायचं म्हटलं तर याच्यामध्ये कंस नाही म्हणून हे सोडून देऊ। याच्यानंतर भागाकाराची क्रिया सर्वात अगोदर कुठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर बघा या ठिकाणी 8 / 4 या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे म्हणून सर्वात अगोदर आपण ते या ठिकाणी सोडून घेऊ। मग 8 / 4 याचं जे उत्तर आहे ते आहे 4 × 2 = 8 × 3 + 4 × 5। याच्यानंतर याच्यामध्ये गुणाकाराच्या क्रिया कुठे कुठे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायचे आहेत। तर बघा 2 × 3 आणि 4 × 5 या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे। मग 3 × 2 = 6 आलं अधिक 4 × 5 = 20। आता या ठिकाणी 16 मधून 6 गेले, खाली उरले 10 अधिक 20 म्हणजे या पदावलीचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 30। यानंतर पुढील तिसरे उदाहरण पाहूयात मित्रांनो। या ठिकाणी बघा 57 - 3 × कंसामध्ये 2 + 34 (/2) अशा प्रकारची पदावली ही आपल्याला दिलेली आहे। मग यामध्ये आपल्याला कंचे भागू बेव या सूत्राप्रमाणे सर्वात अगोदर सोडून घ्यायचा आहे। मग या ठिकाणी कंस जो आहे तो आहे 2 + 34, मग तो अगोदर आपण सोडून घेऊ। मग राहिलेलं जे आहे ते तशाच तसं लिहून घेतलं, गुणिले कंस सोडून घेतला 34 आणि 2 मिळून होता 36/2। आता हे जे दुसरी पायरी आलेली आहे याच्यामध्ये सर्वात अगोदर भागाकार पाहायचा आहे, भागाकार आणि गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। मग याच्यामध्ये सर्वात अगोदर भागाकार करून घेऊयात। मग बघा 57 - 3 गुणिले, आता या ठिकाणी बघा बे 1 बे उरला 1 झाले 16, ब्या 8 16 म्हणजे या ठिकाणी आलं 18। आता या ठिकाणी गुणाकाराची क्रिया असल्यामुळे आपल्याला अगोदर गुणाकाराची क्रिया करून घ्यावी लागेल। मग या ठिकाणी 57 - 18 × 18 18 × 2 = 36 आणि 18 × 3 = 54। तर या ठिकाणी 54 आलेला आहे आणि 57 मधून 54 ज्या वेळेला आपण वजा करू त्यावेळेला उत्तर येतं 3। म्हणजे 57 - 3 गुणिले
कंसामध्ये 2 अधिक 34 कंसबंद भागिले 2 या पदावलीचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 3. पहा मित्रांनो, याच्यानंतर पुढील उदाहरण आहे 29 वजा कंसामध्ये 4 गुणिले 5 अधिक 16 भागिले 2 कंसबंद अधिक 8 गुणिले 2 भागिले 4. आता याच्यामध्ये आपल्या सूत्राप्रमाणे सर्वात अगोदर सोडून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी बघा, बरोबर केलं. 29 वजा कंसामध्ये 4 पंचे 20 अधिक या ठिकाणी 16 ला 2 न भागलं म्हणजे उत्तर येतं 8 अधिक 8 गुणिले 2 भागिले 4. आता या ठिकाणी बघा 29 वजा 20 आणि 8 मिळून होतात 28 अधिक 8 गुणिले 2 भागिले 4. आता हे उदाहरण बघितल्यानंतर मित्रांनो, वजाबाकी, बेरीज, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रिया याच्यामध्ये आलेल्या आहेत. मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे 4 क्रिया येतील त्यावेळेला सर्वात अगोदर गुणाकार आणि भागाकार ही क्रिया डावीकडून ज्याप्रमाणे आलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे. मग या ठिकाणी सर्वात अगोदर या उदाहरणामध्ये गुणाकार आणि भागाकार हे दोन्ही आल्यामुळे सर्वात अगोदर गुणाकार करून घेऊयात. मग या ठिकाणी बघा 29 वजा 28 अधिक 8 दोन्ही 16 भागिले 4. आता याच्यामध्ये भागाकार करून घ्यायचा आहे. मग 29 वजा 28 अधिक 4 चौक 16 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 16 भागिले 4. याचा भागाकार हा 4 आलेला आहे. मग या ठिकाणी बघा 29 वजा 28 अधिक 4 अशा प्रकारे वजाबाकी आणि बेरीज या क्रिया आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला डावीकडून जी क्रिया अगोदर असेल ती क्रिया सोडून घ्यायची आहे. मग या ठिकाणी 29 मधून 28 गेलं, राहिला 1 अधिक 4 म्हणजे या पदावलीचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे मित्रांनो 5. आणि या ठिकाणी पुढचं जे उदाहरण आहे ते आहे 8 अधिक 17 वजा 30 भागिले 5. तर या ठिकाणी मित्रांनो कोणकोणत्या क्रिया आहेत ते अगोदर पाहून घेऊयात. बेरीज आहे, वजाबाकी आहे, भागाकार आहे आणि गुणाकार आहे. मग या ठिकाणी आपल्या सूत्राप्रमाणे सर्वात अगोदर 4ही क्रिया आहेत. मग गुणाकार आणि भागाकार या क्रिया डाव्या बाजूने ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला 30 भागिले 5 ही क्रिया सर्वात अगोदर सोडून घ्यायची आहे. मग राहिलेलं गणित बघा 8 अधिक 17 वजा 6 पंचे 30 म्हणजे 6 आलेला आहे गुणिले 3. मग आता या ठिकाणी बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार. मग या ठिकाणी गुणाकार ही क्रिया आपल्याला सर्वात अगोदर करून घ्यायची आहे. मग बघा 8 अधिक 17 वजा 6 18. मग या ठिकाणी बेरीज वजाबाकी आहे. मग डाव्या बाजूने ज्या क्रमाने आलेले असतील त्या क्रमाने आपल्याला या क्रिया करून घ्यायच्या आहेत. मग बघा 8 आणि 17 मिळून होतात 25 वजा 18 बरोबर 25 मधून जर 18 गेले तर खाली उरतात 7 म्हणजेच 8 अधिक 17 वजा 30 भागिले 5 गुणिले 3 या पदावलीचे जे उत्तर आहे ते उत्तर 7 हे असणार आहे. याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. 30 भागिले कंसामध्ये 5 गुणिले 3 कंसबंद वजा 2. तर या पदावलीमध्ये सर्वात अगोदर आपल्याला कंस सोडून घ्यावा लागेल. मग कंसामध्ये बघा 5 गुणिले 3 आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल 30 भागिले 5 त्रिक 15 वजा 2. याच्यानंतर 30 आणि 15 या दोन्ही संख्यांचा भागाकार करून घ्यावा लागेल. मग 15 एक 15 15 दोन्ही 30 वजा 2. मग 2 मधून 2 गेल्यानंतर खाली उरतात 0 म्हणजेच 30 भागिले कंसामध्ये 5 गुणिले 3 कंसबंद वजा 2 या पदावलीचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 0. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रत्नदीप सुरवसे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि याचा फायदा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत होऊ द्या. याच्या पुढील उदाहरण आहे 19 अधिक 72 भागिले 8
वजा 3 गुणिले 9। तर यामध्ये सर्वात अगोदर भागाकार ही क्रिया आपल्याला करून घ्यावी लागेल। मग 19 अधिक या ठिकाणी 72 भागिले 8 यांचा जर भागाकार केला तर बघा 8 9 72 म्हणून या ठिकाणी 9 आलेला आहे, वजा 3 गुणिले 9। आता हे उदाहरण आपल्याला सोडून घ्यायचं आहे। तर या उदाहरणामध्ये सर्वात अगोदर काय आहे, याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे म्हणून गुणाकार ही क्रिया अगोदर सोडून घेऊयात। मग या ठिकाणी बघा 19 अधिक 9 वजा 9 त्रिक 27। मग या ठिकाणी 19 आणि 9 यांची बेरीज करून घ्यायची आहे। मग 19 आणि 9 9 9 18 म्हणजे 28 वजा 27 आलेला आहे आणि 28 मधून 27 गेल्यानंतर खाली उरतात 1 म्हणजेच 19 अधिक 72 भागिले 8 वजा 3 गुणिले 9 या पदावलीचं जे उत्तर आहे ते आहे 1। यानंतर पुढील उदाहरण आहे 6 वजा 8 भागिले 4 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 5। तर सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी 6 वजा या ठिकाणी 8 याचाच अर्थ 4 ने जर 8 ला भागलं तर उत्तर येतं 4 दोन्ही 8 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 5। आता याच्यामध्ये गुणाकाराच्या ज्या क्रिया आहेत या क्रिया अगोदर आपण करून घेणार आहोत। मग या ठिकाणी 6 वजा 3 दोन्ही 6 अधिक 5 चौक 20। मग बघा 6 मधून 6 गेले 0 राहिले अधिक 20 आले। मग या ठिकाणी 0 अधिक 20 याचं जे उत्तर येतं ते येतं 20 म्हणून 6 वजा 8 भागिले 4 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 5 या पदावलीचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 20।